नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे अनन्याचा वाढदिवस आणि संध्याकाळी छान आधी तयारी करायला घेतलेली आहे। घरातलं सर्व पसारा वगैरे सगळं घर आवरलेलं आहे नीटनेटकं। गॅलरी छान धुवून घेते, झाडांना व्यवस्थित पाणी वगैरे देते, छान फ्रेश वाटेल म्हणजे। आणि खरं तर आता गरमी चालू आहे त्यामुळे रोज संध्याकाळचं पाणी द्यावंच लागतं झाडांना आणि पाणी दिल्यानंतर अगदीच फ्रेश वाटतं। इथे त्यांची तयारी चालू आहे, मी पण एका साईडला स्वयंपाकाची तयारी करते। अनन्याचे स्कूलचे फ्रेंड व्हॅनमध्ये जे असतात, स्कूलच्या व्हॅनमधल्या फ्रेंड्स सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि ही वाढदिवसाची थोडीफार तयारी चाललेली आहे, जास्त नाही। अनन्या आता मोठी झाली, 6वीला आहे, तर खूप काही लहान मुलांसारखं अगदीच डेकोरेशन वगैरे जास्त नाही करणार। छान शिवाजी महाराजांच्या फ्रेमखाली हॅपी बर्थडेची आपली एक पट्टी लावू आणि थोडेफार फुगे लावूयात। बस एका साईडला माझी आपली स्वयंपाकाची तयारी चालू आहे। दालचा बनवायचा आहे, इथे छान डाळ आणि सर्व भाज्या वगैरे शिजवून घेतलेल्या आहेत। स्पेशल दालच्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन चॅनलवर। भरपूर पसारा झालेला आहे किचनमध्ये पण, कारण संध्याकाळची स्वयंपाक रेडी असेल तर मग सर्वच कामं होऊन जातात। मेन स्वयंपाक आहे, कारण स्वयंपाक तयार असेल तर मग कोणी पाहुणे आले किंवा अनन्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असतील तर मग जेवून पाठवायला बरं पडेल। ह्या दोघांची एका साईडला तयारी चालली, माझा एका साईडला स्वयंपाक चालला आहे। दालच्याची स्पेशल रेसिपी व्हिडिओ एक दिवस नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत। मी घरी दालचा कसा तयार करते। इथे भोपळा एका साईडला मीठ टाकून वाफवून घेतला आहे, आंबट चोका आणि कोथिंबीर, पुदिना, डाळ हे सर्व शिजवून अशा प्रकारे दालच्याला फोडणी दिलेली आहे। छान शिजायचं आहे, अजून पूर्ण व्यवस्थित मिक्स व्हायचं आहे दालचा झाला। भात केला आहे एका साईडला गरम गरम, आणि कोणाला हवं असेल तर लादी पाव, कोणाला चपाती, असं सर्व तयार केलेलं आहे। गोडामध्ये गुलाबजाम आहेत। काव्या मॅडम अशी तयार झालेली आहे आणि इथे असं सिंपल असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी, कारण ते पण ऑफिसला गेलेले आणि मग त्याच्यामुळे संध्याकाळीच तयारी केली सुरुवात। काही नाही स्वयंपाक, केक फक्त ऑर्डर केलेला आहे अनन्याच्या चॉईसचा आणि सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे। आणि हे मोठं गिफ्ट अनन्याला मात्र आणलेलं आहे, सायकल घेतले यावर्षी तिला, कारण तिच्या आधीची सायकल छोटी झाले। इथे मैत्रिणी सर्व जमा झालेल्या आहेत, सोसायटीतलीच बरीचशी मुलं आहेत आणि लेडीज पण येतील ओवाळण्यासाठी। चिल्लापिल्ल्यांची खूप गडबड असते बड्डे असला की, आणि लहान मुलं असतील तरच मजा पण येते। इथे सगळे अनन्याचे फ्रेंड्स जमा झालेले, अगदी लहान मुलांपासून अनन्यापेक्षा मोठ्या फ्रेंड्ससुद्धा जमा झालेले आहेत। अनन्याच्या व्हॅनमधल्या असतील फ्रेंड्स, स्कूलमधील। आणि मी ही सिंपल अशी साडी घालून तयार झालेली आहे। आता केक तर आणला आहे, अनन्याच्या चॉईसचा केक आहे। फर्स्ट टाईम सेकंड लेअरचा डबल लेअरवाला केक आणलेला आहे आणि नेहमी मुलांच्या चॉईसने सगळं होत असतं, तुम्हाला तर माहितीच आहे। बड्डे असला की एक तो पूर्ण दिवस मुलं म्हणतील तसंच होत असतं। इथे संस्कारने केक आणला आहे, सर्व मुलं तर जमा झाली आहेत आणि बाकी काही कोणी फ्रेंड्स वगैरे नाही येणार, एवढे आहेत तेवढेच। छान केकचं ओपनिंग होती आहे। काव्या मॅडम खूप एक्सायटेड आहेत, ऑर्डर तर दिली आहे पण केक नेमका कसा आहे साईडने पाहायची खूप घाई आहे। खूप सुंदर डेकोरेशन केलेलं केक होता आणि खरं तर केकची टेस्टही खूप अप्रतिम होती, सगळ्यांनाच खूप आवडला केक आणि डेकोरेशन पण खूप सुंदर। अनन्याच्या मैत्रिणी तशा माझ्यासुद्धा मैत्रिणी आलेल्या आहेत सोसायटीमधल्या ओवाळण्यासाठी आणि अनन्याला आशीर्वाद देण्यासाठी। माझा व्हिडिओ काही काढायला भेटलेला नाही आहे,
त्यामुळे इथे फोटोज अटॅच करते कारण आपण शूट करणारा असतो की मग सर्व गोष्टी समजतात आपल्याला शूटमध्ये काय काय आलं पाहिजे. माझं काही शूट आलेलं नाही ओवाळताना, पण ठीक आहे, फोटो आहेत. अनन्याची फ्रेंड ओवाळती, तिला जसं जमतंय तसं. मजा केली मुलांनी. हे चिले पिले पण आलेले आहेत. छान ओवाळणं वगैरे चालू आहे. औक्षण तर मेन आहे. औक्षण तर झालंच पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी. आणि गोडामध्ये आज गुलाबजाम आणलेले आहेत. हा छोटासा फ्रेंड काव्याचा, सुमेध. बर्थडे कोणाचाही असो, केक कटिंग मात्र काव्यालाच करायचे असते. तुमच्याही घरी असंच काहीसं असणार आहे. जे लहान असतात त्यांना केक कटिंगची फार उत्सुकता असते. अनन्या आता मोठी आहे, खूप समजदार पण आहे, त्यामुळे काव्याला सांभाळून घेते. फर्स्ट टाइम एवढे फ्रेंड सर्कल जमा झालेत अनन्याचे. आणि काव्या मॅडमचा तर वाढदिवस मे महिन्यात असतो. काव्या मॅडमच्या वाढदिवशी कोणच नसतं खरं तर. छोटासा घरगुती वाढदिवस केलेला आहे. हे काही फोटोज वाढदिवसानंतरचे. साधा सिंपल असा वाढदिवस साजरा केला. आणि गिफ्टमध्ये तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच, गिफ्टमध्ये सायकल दिलेली आहे अनन्याला. बरेच दिवस चाललेले तिचं सायकल हवी आहे. सायकलसुद्धा आणली. आणि काव्या मॅडमलासुद्धा अनन्या दीदीसारखंच सेम गोष्टी करायच्या असतात. इथे छान वाढदिवस झाला आहे. खूप छान छोटे छोटे क्यूट असे फ्रेंड जमा झाले. छान वाटतं. आणि गिफ्टसुद्धा छोटे भरपूर आलेले आहेत. गिफ्टचा व्हिडिओसुद्धा आपण पाहूया. इथे काही वेगळाच गेम चालला आहे त्यांचा. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना नामकरण सोहळ्यात जसं फटके देतात पाठीत आत्याला, तसं काहीच चाललं आहे मजा मस्ती. मग त्याचं थोडंसं शूट केलं. आणि अनन्या मॅडमने अशी रांगोळी काढली होती जे तिचे फ्रेंड सर्कल जमा होणार होते त्यांच्यासाठी. इथे छान अशा प्रकारे दालचा तयार झाला होता. आणि अनन्याला काय काय गिफ्ट मिळालं याचंसुद्धा एक व्हिडिओ नक्की शेअर करेन. खूप छोटे क्यूट गिफ्ट्स मिळालेले आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. छान सेलिब्रेशन झालं, सगळेजण गेले.